हाय मित्रांनो, नमस्कार. मी रोहित जोशी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज दुसरा दिवस दहीहंडीचा. तर सगळ्यांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये. तर इथं ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांच्या साईडला दहीहंडीचा कार्यक्रम खूप जल्लोषात साजरा केला जातो. तर आपण तो बघण्यासाठी खास आलेलो आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप मजा येईल तुम्हाला. चला तर आपण जाऊया, तिथं बघूया काय मजा येते ती. मी पण पहिल्यांदा आलो इथं ठाण्यामध्ये आणि पहिल्यांदाच मी पण दहीहंडीचा पहिल्यांदा. आता आपल्या गावी दहीहंडीचा खूप जल्लोषात साजरा होतं. तर आता आपण जाऊन बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्याला तिथं जायचं आहे आणि तिथं खूप गर्दी आहे. आपल्याला आतमध्ये जाता येईल की नाही जाता येईल माहिती नाही, पण तुमच्यापर्यंत जेवढं पोचवता येईल तेवढं मी पोचवण्याचा प्रयत्न करेन. हे बघताय खूप गर्दी आहे, खूप म्हणजे दहीहंडीला खूप गर्दी आहे. आनंद दिघे साहेब. अरे अमर रहे, अमर रहे. आपण विचार करेपर्यंत बघता बघता 1, 2, 3 थर सहजपणे या गोविंदा पथकाने रचलेले आहेत. अशोकनगर गोविंदा पथक छान असा हा प्रयत्न. 5
थोडं मागं पुढे सहा थर यशस्वीरित्या 6 थरांची जे क्षेत्र महिलांपासून दूर होतं त्या क्षेत्रामध्ये महिलांनी पदार्पण केलं आणि बघता बघता आकाशाला गवसणी देखील घातली. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिलांचा शिरकाव झालेला नाही. आम्हाला इथेच थांबायचं नाही आहे, आम्हाला अजून आभाळाची उंची गाठायची. पण ही आभाळाची उंची गाठत असताना जर आम्हाला कोणी अटकाव केला, जर आमच्यावर अत्याचार झाला तर नराधमाचे हात मुळासकट उखडून काढायचे आहेत. ही ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे. हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना करूया. पाच थर आणि यशस्वी सलामी. अरे वा, ज्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी चढाई केली तितक्याच सहजपणे शांतपणे एक एक थर खाली उतरतोय. आणि मला सांगा पटापटा ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतरी. नको मला नको मला नवरा पाहिजे मला, नवरा पाहिजे मला डीजे राजेश नको मला नको मला राजसारे खान कळ्याचा राजा जोरदार टाळ्या वाजूया. थराचा थरा अनुभवण्याचा 6 दिवस कोपाळ झाल्याचा दिवस. अशी कलात्मक अशी रचना 1 2 3 थराची सहज वेळ आहे. आणि आपण बघतो ना की एक एक गोविंदा जसा वरती चढतो ना तसा दुसरा त्याला जी काही साथ देत असतो ना की तुझ्यासाठी मी आहे, तू घाबरू नकोस, असं काही आधार देत असतो तो. हे खरोखर खूप महत्वाचं आहे आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा. 1 2 3 4 5 8 6 इथे आल्यानंतर आपल्याला जो नंबर देण्यात आलेला आहे तो नंबर इथे पोहोचवा, जेणेकरून मला माहिती पडेल हा गोविंदा पथक इथे उपस्थित आहे. ओके, परत एकदा मी रिपीट करतो, जे गोविंदा पथक इथे उपस्थित आहे त्यांनी तुम्हाला जो टोकन देण्यात आलेला आहे तो टोकन इथे आणून द्या, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की हा गोविंदा पथक इथे तयार आहे. क्रेन ऑपरेटर असं माणसाला तिथे उभं करू नका जास्त. एक 2 3 4 5 6 7 सावकाश झाले.
मित्रांनो आता आपण ठाण्याची अंडी बघितली, आता आपल्याला बघायची कळव्याची आणि नंतरला बघायची आहे ती आपल्याला विठावामधली हंडी. तर आता कळव्याला चाललो आहे, तर बघूया ती कशी थर लावतात. जरा या बाजूला लावाल ना, जरा या साईडला ना, हां बरोबर हंडीच्या खाली लावा, जेणेकरून कसं मध्यभागी होईल. मी विनंती करतो रंगमंचावर, हां मी महिला आघाडी आहे, प्लीज त्यांना पण बघू देत. हां तोपर्यंत माझी थोडक्यात ओळख करून घ्यायचा, लक्षात घ्या, कारण बरीचशी गर्दी झालेली आहे बघा उजव्या साईडला. हां इरा देवीसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. जो वाजवणार टाळी त्याला पुरणपोळी आणि जो वाजवणार नाही टाळी त्याला बंदुकीची गोळी, लक्षात घ्या. आता तुम्ही ठरवा. इरा देवी 5-6 टनांची कडक सलामी देण्याचा प्रयत्न करत आहे. मी विनंती करतो सर्वांना बॅकअप द्यायचा आहे. व्हेरी गुड. आपुलकीचा आणि एकतेचा सण म्हणजे दहीहंडी. आणि या कार्यक्रमाला गालबोट न लावता आपण अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम साजरा करायचा आहे बघा. 6 टनांची वेळ घ्या, हळू, काही घाई नाही आहे, लक्षात घ्या. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. मनोधैर्य वाढवण्यासाठी मी बोललो, तुमच्या टाळ्या हव्या असतात आम्हाला, लक्षात घ्या. हा चालेल, प्रयत्न चांगला होता, ठीक आहे काका, हळू. हा बॅक सपोर्ट द्यायचा आहे, बॅक सपोर्ट द्यायचा आहे खाली, लक्षात घ्या. हा यांचे देखील मनपूर्वक आभार. आणि माझ्याकडून कोणाचे नाव राहून गेले असल्यास मोठ्या मानाने माफ करा प्लीज, कारण पहिल्यांदा मी हा दहीहंडीचा कार्यक्रम करतो साहेब. याच्या आधी 3 वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम कळव्यामध्ये करतोय. होम मिनिस्टर 3 वर्ष कळव्यामध्ये. हा दहीहंडीचा पहिला प्रयत्न. काही जरी दिलगिरी झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करा. आई इरा देवी 1, 2, 3, 4 आणि 5 थरांची कडक सलामी. बोलो यश अपयश यशाची पहिली पायरी असते. डीजे वाल्या दादा जरा लाव, जरा गाणं वाजून दे. विनंती करतोय, महिला आघाडी आलेली आहेत, त्यांना समोरचा खेळ दिसू दे प्लीज. दिसतंय का माता भगिनींना, दिसतंय का? हे दिसतंय का मला? खेळ दे. हा अतिशय सुंदर. मोरया जय. जरा टाळ्यांची कमी पडते प्लीज. टाळ्या वाजवून आपण प्रत्येक गोविंदा पात्रांना त्याचं मनोधैर्य वाढवायचं, लक्षात घ्या. सिद्धिविनायक गोविंद पथक जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. गेली कित्येक महिने आपण मेहनत घेतात, लक्षात घ्या. हा त्या मेहनतीचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. सिद्धिविनायक गोविंद पथक बॅक सपोर्ट द्यायचा आहे बघा. प्रत्येकाने आलेल्या प्रेक्षकांनी देखील सपोर्ट द्यायचा आहे खालून, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे सेफ्टीवाले काका, माझा आवाज पोचतो? यस, व्हेरी गुड. अतिशय सुंदर पद्धतीने वेळ घ्या, चालेल.
अतिशय सुंदर 1 3 4 5 6 सपोर्ट द्या प्रत्येकाने सपोर्ट दिला पाहिजे मित्रमंडळ जरा बॅक सपोर्ट द्यायचा आहे आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय बॅक सपोर्ट द्या व्हेरी गुड बॅक सपोर्ट द्या प्लीज जेणेकरून अतिशय सुंदर पद्धतीने मराठा मित्रमंडळ आपला प्रयत्न करतायत सॉरी हां माफ करा मराठा मित्रमंडळ बरोबर आणि सिद्धिविनायक ग्रुप जेवढं होता येईल तेवढं सहकार्य करा प्लीज चला एक दोन लय भारी 1 2 3 4 5 आणि वेळ घ्या 5 5 5 5 5 5 6 थरांची कडक सलामी अतिशय सुंदर व्यवस्थित हळू हळू टाका हां व्हेरी गुड अतिशय त्याच पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने खाली उतरायचं लक्षात घ्या डीजे वाले दामोदरा गाणं बजावतो हां व्हेरी गुड या कार्यक्रमात माजी युवा प्रमुख रवीजी पाटील यांची देखील उपस्थिती लाभले जरा कडक जोरदार काय झालं पाहिजे आणि व्हेरी गुड काय झालं पाहिजे मित्रांनो काय झालं पाहिजे 6 जणांची कडक सलामी जरा या सर्व मान्यवर उपस्थितांसाठी जरा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे कारण ही सुवर्ण संधी गेली 3 वर्ष श्रीकांत सामाजिक मंच तुमच्यासाठी घेऊन येत आहे लक्षात घ्या जाम भारी अतिशय सुंदर असं नृत्यांचं सादरीकरण इथे केलं जात आहे राधाकृष्ण रोजच्याबद्दल ठरवलं त्याची सरांनी आहे आणि 5 वर जयंती फोडायची आहे रसिका प्रेक्षकांनी टाळ्यावरून त्यांना दान द्यायचे आहे अतिशय उत्कृष्ट असे मनोरे रचनाचं त्यांचं हे कसब आहे सर्वांना विनंती आहे कृपया टाळ्यांच्या विनंतीला आपण काम द्यायचं जोरदार टाळा ही 6ची सलामी झालेली आहे आणि 5वा सर्वांच्या हंडी वाढवणार आहे
अरे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला, या ताई नका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला पिसवून टाका. त्या ताई नका वाकू नका, पुढं वाकू नका, दोन पैसे देतो मला भिजवून टाका. नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा, जगरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. 1, 2, 3, 4 अमलपुरातील पोरं हुशार. 1, 2, 3, 4 अमलपुरातली पोरं हुशार. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. गोविंदा आला रे आला तो अमलपुरे वाला. तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोचलो आहे. खूप कंटाळा आला. आज दिवसभर माझा उपवास होता. 3 दिवस उपवास पकडले, त्याच्यामुळे खूप थकलो आहे मी आता. तर तुम्हाला आपला ब्लॉग जर आवडला असेल, आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला भरघोस असं प्रेम द्या तुमचं. चला तर मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.